नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी आम्ही चाललो आहोत कालचं काम जे बाकी होतं ते पूर्ण करण्यासाठी. जे रूटचं काम होतं छाटणीचं ते मित्रांनो आम्ही पूर्ण करायला जातोय. आता सकाळी किती 7:30 ते 8 वाजले आहेत आणि हे आहेत कात्री. याच्याने आम्ही ते जे रूट आहे ते छाटायला आम्ही चाललो आहोत. तर मित्रांनो खूप लांब आहे. आज गाडी पण घेतली नाही, पायी आहे, पायी प्रवास आहे. तर खूप थकवा आला आहे, म्हणजे खूप टाईम पण झाला आहे आम्हाला. चालून खूप कसं तरी खूप दमलो आहे. तर तुम्हाला आता मी जाता जाता म्हटलं ब्लॉग शूट करायचा, काहीतरी दाखवायचं आपल्या ऑडियन्सला नवीन काही. तर आपण आता जाऊया मित्रांनो छाटणी करायला. पण त्याच्या आधी आपला ब्लॉग्स खतम होणार आहे, कारण एक व्हिडिओ ऑलरेडी शूट केलेला आहे कालचा रूटचा. त्याच्यामुळं तो काही आज मी तुम्हाला त्या ब्लॉग्समध्ये दाखवणार नाही, कारण एकाच ब्लॉग्समध्ये डबल तेच दाखवण्यासाठी लोक जे असतात, ऑडियन्स जे असतात ते बोर होतात. तर मी आता तुम्हाला जाता जाता जो काही प्रवास होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो ब्लॉग्समध्ये लागून राहा आणि तुम्हाला मी आता जाता जाता काय काय दिसणार आहे काही ते मी रस्त्याला दाखवणार आहे. तर आता आपण जाऊया पुढे. तर तुम्हाला हो बाहेरचा नजारा जो आहे तो दिसत असेल. किती शांत वातावरण आहे मित्रांनो. आणि ह्या पाटाला आम्ही पुढे चाललो आहोत आणि तुम्हाला हे दिसत असेल कसा कच्चा पाट आहे, म्हणजे डांबरीकरण नाही आहे, त्याचं एकदम कच्चा आहे. आणि ह्या पाटाला उन्हाळ्यामध्ये पाणी सोडलं जातं. खूप फुल असतो हा पाट जो आहे तो, खूप फुल असतो. आणि इकडे खूप लोक शिकारीसाठी पण येतात. हे जे तुम्हाला जागा दिसते मोकळी, याच्यामध्ये खूप सस्य असतात, पक्षी. तर आम्ही तर नाही येत, कारण आम्हाला पक्षी मारायला चांगलं वाटत नाही, प्राण्यांचा घात करण्यासाठी चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही इकडे नाही येत. तर मित्रांनो ब्लॉग जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे. ब्लॉगमध्ये कधीही चांगलं पाहायला मिळतं. आणि तुम्हाला ह्या साईडला दिसत असेल कंपनी इकडे मस्तपैकी झालेली आहे. पहिली इकडे कंपनी नव्हती, पण आता इथं जागा थोडी बरडासारखी होती, एकदम खडकाळ होती. त्यामुळे तिथं एकदम चांगल्या पद्धतीने कंपनी झाली आहे इथं. आणि ज्या जागेवर शेती होत नाही, म्हणजे खेती होत नाही, त्या जागेवरती लोक काही ना काही नवीन करतात आणि टाकाऊपासून टिकाऊ करतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने काही ना काही करायला लागतं. आणि तुम्हाला हे दिसत असेल कंपनी खूप मोठी दिसते, आणि कशाची आहे काय आहे ते आपल्याला अजून माहीत नाही, कारण आताच झालेली आहे. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कमेंट करत जा. चांगले कमेंट करा, बॅड कमेंट करू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.